नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. शेतकरी बंधूंनो, आज आपण रामेश्वर ठाकरे, राहणार कासोळा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम यांच्या शेतामध्ये या शून्य मशागत शेतीबाबत चर्चासत्र घडून आणत आहोत. या परिसरातील अनेक शेतकरी, गावातील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि या शून्य मशागत शेतीची ती निरीक्षणं पण घेत आहेत. आपण पाहू शकतो की मागच्या 2023 पासून यांनी या शेताला कोणताही नागर वखर या ठिकाणी आणलेला नाही आहे. आधीच्या पिकाचे जे अवशेष आहेत ते जशीच्या तसेच आहेत. आपण बघू शकतो की मागच्या हंगामात रब्बीमध्ये त्यांनी इथं मका घेतला होता. मक्याचं उत्कृष्ट उत्पादन त्यांनी घेतलंय आणि मक्याची खुंट जशीच्या तशीच आहेत आणि ही कपाशी 25 मेला या ठिकाणी लावली. तर ही शून्य मशागत शेती करताना एका इकडे खर्च तर वाचतो, परंतु वेळेवर पेरणी सुद्धा होते, कारण जमिनीची मशागत आपल्याला करावी लागत नाही आहे. सोबतच हे आधीच्या पिकाचे अवशेष असेच राहत असल्यामुळे त्या मुळाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जीवजंतू जगतात. म्हणजे ते त्यांचं एक घर आहे. इथं गांडुळांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. शेवाळ पण आपल्याला दिसतंय या ठिकाणी निघालेलं आहे. जमिनीची सुपीकता पण वाढते. म्हणजे आपण खाली जर असं बारकाईनं बघितलं तर ही एकदम मुरमाड जमीन, हे सगळे दगड आपल्याला दिसत आहेत. एकदम मुरमाड जमीन आहे आणि या मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा आपण एक कपाशीचं पीक बघू शकतो. आता ही सगळे शेतकरी या शेताची निरीक्षणं घेत आहेत आणि निरीक्षणं घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या या गोष्टी इथल्या त्या निरीक्षणातून माहीत पडणार आहे. सगळ्यांचा काय सल्ला येतो तो पण आपण बघणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की आपल्या भागामध्ये सुद्धा शून्य मशागतीनं शेती करणारे अनेक शेतकरी असतील तर नक्की त्यांच्या शेताला भेट द्या आणि ही कमी खर्चाची, कमी मशागतीची आणि जास्त फायद्याची जी ही शून्य मशागत शेती आहे ही थोडी आपल्या शेतावर करून बघा आणि चांगली वाटली तर मग तुमच्या संपूर्ण शेतावर तुम्ही करू शकता.